हरि ओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी साधा फ्रिंज कट 36 साइज दाखवत आहे तुम्हाला। तर इथे मी प्रथम आधीवरती पूर्ण उंची घेतलेली आहे। हा फक्त आपला मी पुढीलच भाग तुम्हाला दाखवत आहे। पूर्ण उंची इथे 13 आहे। जी काय आपली उंची फिक्स असते तीच फक्त इथे आपल्याला टाकायची आहे। जी पूर्ण उंची येते ती अजिबात इथे वाढवायचे नाहीये, नंतर आपल्याला वाढवायचे आहे उंची ते। त्यानंतर मी इथे शोल्डर 5.5 टाकलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर गळा रुंदी मी इथे 2.25 घेत आहे। तशीच तुम्हाला ही 2.25 घ्यायची आहे। गळा उंची माझी 6 आहे, तर मी इथे 6.5 घेतलेले आहे, अधिक अर्धा इंच वाढवलेला आहे गळा उंचीमध्ये। त्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने 2.25 टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इकडल्या साइडला 5.5 मुंडा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला छतीचा भाग चौथा भाग 9 येत आहे, तर इथे मी 9 टाकलेला आहे। त्यानंतर इथे अधिक मी 2 इंच वाढवलेला आहे। तर तुम्हाला ही पुढील भागासाठी 2 इंच वाढवायचा आहे आणि मागील भागासाठी आपण 1.5 इंच जो नेहमीचा कटोरीसाठी वगैरे आपण जे काढतो बॅक साइड ती काढू शकता तुम्ही। परफेक्ट बसू शकते ब्लाउज। तर त्यात आपल्याला इथे कमरमध्ये आपल्याला अर्धा इंच कमी छतीपेक्षा टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता मी इथे पुढील भागाला जो गळ्याचा भाग आहे तिथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मुंड्याच्या सुद्धा आकाराला सेम तशीच हे करून घ्यायचं आहे। त्यानंतर जी इथे शिलाई मार्जिन जे येते आपली ते आखून आपण घ्यायचे आहे, जे एक्स्ट्रा वाढवलेलं असतं। तर मी इथे छतीच्या भागामध्ये 2 इंच वाढवलेलं आहे आणि कमरच्या इकडल्या साईडला 1.5 इंच वाढवलेलं आहे शिलाई मार्जिन। त्यानंतर इथे आपण मुंड्यामध्ये 1 इंचावरती हे करून द्यायचं आहे, मार्जिन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे असा गोल राऊंड अप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण पुढील भागासाठी आपण 1 इंच ठेवू शकतो किंवा 1.25 इंच ठेवू शकतो। मी इथे बघू शकता अशा पद्धतीने राऊंड अप मारून घेतलेला आहे गोलमध्ये। तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने 1 इंच किंवा 1.25 इंच तुम्ही करू शकता पुढील गळ्यामध्ये। तर इथे बघू शकता मी 3.5 घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपला 4 इंच घेतलेला आहे। तर 4 इंचानंतर मी रेष मारून घेतलेली आहे। तर त्यानंतर मी इकडल्या साईडला 1.5 इंच कमर कुडल्या साईडला 1.5 इंच घेतलेला आहे आणि इकडे आपली काच पट्टी बटन पट्टी येते किंवा हुक पट्टी त्या साईडला अर्धा इंच घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने इथे क्रॉस अशी पट्टी लावून आपल्याला रेष आखून घ्यायची आहेत, अर्धा इंच आणि 1.5 इंच अशा पद्धतीने। हा फ्रिंज कट आहे तो अजिबात म्हणजे दाटत वगैरे नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही पॅटर्न काढला तर नक्की तुम्हाला आवडेल, एकदा नक्की ट्रायल करा। त्यानंतर इकडे बघू शकता मी अशा पद्धतीने राऊंड अप जो आहे तो देत आहे। तुम्हाला पण असा मुंड्यामध्ये थोडासा अर्धा इंच सोडून त्या साईडला आकार द्यायचा आहे। त्यानंतर बघू शकता इथे पूर्ण उंचीमध्ये मी उंची अजिबात वाढवली नव्हती, तर मी इथे 1.25 उंची पुढील भागात वाढवत आहे। तर इथून 1.5 इंचाने अंतर ठेवून आपल्याला असा गोल राऊंड अप मध्ये आकार द्यायचा आहे, इकडं तिकडे 1.5 इंच सोडून। आणि त्यानंतर हे क्रॉसचे मी आखलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस रेषा मारून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मी इथे बघा संपूर्ण म्हणजे पूर्ण बघा पॅटर्न तुम्ही अशा पद्धतीने सेम काढा। जर चुकलं तर परत काढा। जे नवीन असतात त्यांचं चुकतं तर त्यांनी परत काढावा हा पॅटर्न। आणि तुम्हाला काही विचारायचं असलं तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता, मी नक्की कमेंटचा रिप्लाय देईन। त्यानंतर इथे मी कटिंग करून घेतलेला आहे, जो खाली आपण राऊंड अप दिलेला होता गोल तो मी कट केलेला आहे। त्यानंतर कमर कुडलं फिटिंग कुडची साईज असते ती कट केलेली आहे। त्यानंतर इथे मुंडा आणि मी पुढील गळा कटिंग करून घेणार आहे। तर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा
पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय आपल्याला कळत नाही की नक्की पेपर कटिंग कशा पद्धतीने केले किंवा काय आखलं गेले त्यात. तर कधीही पूर्ण व्हिडिओ पाहायचा, त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला संपूर्ण माहिती भेटते. तर त्यानंतर बघा इथे बघू शकता मी व्यवस्थित मुंड्यात आकार दिलेला आहे. त्यानंतर पुढील भागाचा जो गळा असतो तो पण मी आता कटिंग करून घेणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. आणखीन कुठल्या साईजचं प्रिन्स कट हवा असेल तर तुम्ही नक्की सांगा, तर मी त्याचाही व्हिडिओ बनवतो. त्यानंतर इथे बघू शकता मी जिथे क्रॉस दिलेला आहे दोन्ही साईडवरून ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं. एकदम व्यवस्थित कट करून इकडल्या साईडला जे मुंड्याकडे आपण आकार दिलेला आहे त्या पद्धतीने प्रिन्स कटचा कट करून घ्यायचा आहे. मधलं जे क्रॉसिंग आहे एक्स्ट्राचं पेपर तो पण कट करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळं काय होतं व्यवस्थित कटिंग होतं. आणि आता इथं बघू शकता इथे आपलं छानसं असे कटिंग झालेले आहे. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.